नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। नाविन्यपूर्ण योजनेमधून आरोग्य व शिक्षण विभागावर खर्च करणार असून ठाणे जिल्ह्याला सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये भरघोस वाढीव निधी मंजूर झाला आहे, असे प्रतिपादन आज राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री ठाणे श्री शंभूराज देसाई यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये केले। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, श्री नरेश मस्के, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, शिक्षक आमदार श्री म्हात्रे, आमदार डॉक्टर बालाजी केणीकर, गीता जैन, संजय केळकर, प्रमोद पाटील, किसन कथोरे, कुमार आईलानी, दौलत दरोडा, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री वैभव कुलकर्णी, सर्व महानगरपालिका आयुक्त, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती संगीता पाटील तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 जुलै रोजी घोषित करण्यात आला असून सर्व पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे। या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येणार आहे। त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी पडताळणी करणार आहेत। त्यानंतर 01 जुलै 2024 या अर्ता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी 2 जुलै 25 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। जुलै 25 ते 9 ऑगस्ट या कालावधीमध्ये विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघामध्ये स्वीकारण्यात येणार असून 20 ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे। सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करावी, असेही आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे। आषाढी सोहळ्यासाठी आज सर्व पालख्या भंडीशेगाव या ठिकाणी आल्या असता भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी वारीतील महिला भाविक यांच्याशी फुगडी खेळली। वारीबरोबर चालत्या भाविकांसोबत संवाद साधला। त्याचबरोबर हरिनामाचा गजर करत विठू माऊली रामकृष्ण हरी म्हणत वारकरी महिला भाविकांबरोबर माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यांनी यांनी फुगडी खेळली। गृहनिर्माण संस्थांची व तेथील रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यासाठी व त्यांना धाक मिळण्यासाठी शासनाने कायद्यात बदल करून योग्य तो कायदा अंमलात आणावा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली। अध्यक्ष महोदय, ठाणे शहरामध्ये जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचं गृहनिर्माण प्रकल्प खूप वेग घेत आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्या कराराद्वारे विकासाची नेमणूक करतं। त्यातील काहींजण विकासकाकडे जागा पण ताबा देतात आणि काहींचा अज्ञानाचा फायदा घेऊन विकासक कराराद्वारे बांधून ठेवल्याचेही प्रकार घडत आहेत। अध्यक्ष महोदय, सद्यस्थितीत वर्षानुवर्ष अनेक प्रकल्प जे आहेत ते रखडल्यामुळे हजारो रहिवासी जे आहेत ते अतिशय त्रस्त आहेत। यामध्ये ठाण्यामध्ये नौपाडा पाचपाखाडी भागात तर अनेक सोसायट्यांचा पुनर्विकास अनेक वर्ष काळ रखडला आहे। या संबंधामध्ये अध्यक्ष महोदय, जागेचा ताबा घेतल्यानंतर प्रत्यक्ष विकासकाने बांधकामास सुरुवात न करणे, करारामधील त्रुटीचा फायदा घेऊन सभासदांना भाडे देणे बंद करणे, करारातील अटी व शर्तीचा भंग होऊन विकासक बदलले, हे जाचक होऊन बसलेलं आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यामुळे याच्या संबंधामध्ये अशा सगळ्या प्रकारांना ही फसवणूक आहे, दिशाभूल आहे आणि रहिवाशांना अतिशय त्रासदायक आहे अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे याला आळा घालण्यासाठी आणि बाधित लोकांना
दिशा देण्यासाठी फसवणूक करणाऱ्या विकासांकरता एक वेगळं असं धोरण शासनाने निर्माण करावा की जेणेकरून ठराविक काळामध्ये त्यांचा इमारतीचा विकास होईल आणि फसवणाऱ्यांवर देखील त्या ठिकाणी धाक बसेल. राऊत साहेब. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. चोपडा तालुक्यातील निंगवाण येथे सूर्यकन्या तापी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दादाजी धुनीवाले दरबार येथे तापी जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1948 पासून सूर्यकन्या तापी जन्मोत्सवाला सुरुवात झालेली आहे. पंचक्रोशीतील गुजरात, मध्य प्रदेश येथील नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. सूर्यकन्या तापी जन्मोत्सवाच्या दिवशी तापी नदीत विधिवत पूजा करून 108 फूट साडीचोळीचा आहेर अर्पण करण्यात येत असतो. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. या तापी जन्मोत्सव कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी भाविक भक्तांची होत असते. दादाजी धुनीवाले खंडवा यांच्या प्रेरणेने आमची गुरुमाऊली श्री 1008 भक्तानंदजी गुरु रेवानंदजी परमहंस यांनी 1948 पासून महाराष्ट्रामध्ये जा आणि ज्वारचा प्रदेश म्हणून तिकडे प्रचार, सत्याचा प्रसार करा या असा आदेश होऊन बाबा इकडे आले आणि 1948 पासून आमच्या या निमगाव इथे हे जागा त्यांनी पास केली आणि या जागेवर त्यांनी 1948 पासून अखंड धुनी, अखंड नाम धुन हे आणि सत्याचा प्रचार हे बीज घेऊन इथे त्यांनी प्रचार केलेला आहे. इथे सर्व सत्य, अहिंसा, मर्यादा या 3 गोष्टीवर दरबार सर्व हे फिरवलेला आहे. या 3 गोष्टींना जास्त महत्व देऊन सत्याचा प्रचार कसा होईल आणि लोक अहिंसेने सत्तेने कसे वागतील याच्यावर जास्त जोर दिलेला आहे. तर ते 1947 पासून 48 पासून इथे 47 ला दरबार केला. 48 पासून तापी जन्म हा उत्सव सुरू केला. तापी ही सूर्यकन्या असल्याने आणि तापीच्या तीरावर जे लोकांचं एक हे आहे बुवा पवित्रता, तापीचं सर्व इथे ग्रंथ देऊन त्या एक आम्ही 6 दिवस अगोदर तापीचा ग्रंथ लावला जातो आणि 6 दिवसामध्ये 6 ते 7 दिवस येतात. त्या ग्रंथाची पूजन होऊन
वाचन होत असते. सर्व लोक भाविक आजूबाजूचे परिसरातले महाराष्ट्रामधून, गुजरातमधून, MP मधून लोक येऊन ते कथा ऐकतात. आणि शेवटच्या दिवशी सप्तमी असते, त्या दिवशी आम्ही हा एक मोठा प्रोग्राम करत असतो. समाप्ती, तापीचा हा जन्म उत्सव मोठा समाप्ती करत असतो. 1008 फुटाची एक साडी आहे ती तापीला अर्पण करत असतो. आणि सर्व मिरवणूक, गावातील सर्व भाविक मंडळी हा प्रसाद जो आहे हा प्रसाद एक विशिष्ट प्रकारचा असतो. याला टिक्कड म्हणतात. या टिक्कड मध्ये फक्त टिक्कड आणि गोड वरण हाच प्रसाद लावला आहे. इथे जर कुणी म्हटलं बी की काही मौल्यवान प्रसाद वाटा, हे चालत नाही. बाबांनी तो प्रसाद लावून दिला आहे. तो आज 1948 पासून आम्ही अव्या हात त्या प्रसादाचं पालन करतोय आणि लोकांना तो प्रसाद देतो आहे. आणि त्याच्यातनं सर्व आजूबाजूचे परिसरातले निमगाव, तांदळवाडी, सावखेडा, मुंगसा हे जे जवळ पंचकृषीतील गावं आहेत यांचं खूप सहकार्य लाभत असतं. आणि ते त्याप्रमाणे आम्ही या उत्सव मोठ्या हिरिरीने सर्वजण करत असतो. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. आता मी ठाण्यात 1970 साली आलो म्हटलं 43 वर्ष राहिलो. ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी, त्यावेळेला तो मध्यभाग होता चरई. आज मध्यभाग सरकून मला असं वाटतं वसंत विहारकडे सरकला असेल. परंतु खूप आनंद मिळाला. माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाणा कॉलेजमध्ये झाली. त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले. आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कोलशेत रोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतो आहे. आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतो आहे. ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईफ मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो. चरईमध्ये होतो. हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही. परंतु स्विमिंग पूल, स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं. आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या. तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाही. ती होण्याच्या मार्गावर आहे. असंच ठाणं वाढत राहणार आहे, वाढत राहावं. सगळ्यांनी ते महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.